तरक्की, भाजीची तरक्की. वेली कशा झाल्यात तर. आणि फुलं आहेत ना संध्याकाळच्या वेळेस फुलतात. दुधीची पानं बघा, एक एक वेलीचा. फुलं बघा, फुलारले ना. थालीपीठ भाजणी भाजून झालेली आहे. आणि ते मगापासून 10 वेळा उद्धार झालाय हा बोलून ना रेसिपीचा. वागुल्या, ए वागुल्या. आमचे वागू शेरू खेळून बघा आलेले आहेत आणि बसले आता शांतपणे धमाल मस्ती करत. हो की नाही वागुली? हलकं हलकं ऊन आलंय. ते वर डोंगरात बघा, तिथे ऊन पण आहे आणि ह्या साईडला पाऊस पण आहे. ते ऊन काय राहणार नाही. आता धो धो पाऊस पडायला सुरुवात होईल. ते बघा समोर कसं काळं कुट्ट झालंय आभाळ. मी मात्र सकाळी उठल्या उठल्या पहिला फुलं काढून घेतली. गुलाब बघा, छान अशा कळ्या बघा यायला सुरुवात झालेली आहे. हे गुलाब ना आपलं खूप जुनं आहे. जेव्हा आपण इथे राहायला आलो ना तेव्हाचं हे गुलाब आहे. मी साधारण एक 5 वर्ष होऊन गेलेत तरी पण आहे व्यवस्थित. कटिंग करत राहायचं की छान होतं मग असं. गोंड्याचं रोप बघा किती मोठं झालं आहे. आणि ह्या गोंड्याच्या रोपावरती त्या गोगलगाई असतात ना भरपूर येतात, त्याच्यामुळे जरा लक्ष ठेवावं लागतं. गोगलगाई आल्या ना की सगळं खराब करून टाकतात. हे फुलं काढून घेतली चाफ्याची, अर्धी काढलेली तिथे बघा ठेवलेली आहेत. गुलाब गुलाब कटर तिथे मागायच आहे, इथं दिसत नाही कुठे. परत ते गळून जातील ना पाकळ्या. कालपासून काढायचा विचार करते पण ते पाऊस भरपूर होता राहिलं. मग काय मग आज काय विचार काम करायचा पण करू लाव. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज वार आहे सोमवार, आमच्याकडे लाईट जायचा वार. त्याच्यामुळे सकाळी उठल्या उठल्या पहिला आधी फोन वगैरे जे काय आहे ते सगळं चार्ज करून घेतलं. आणि त्याच्यानंतर आता आम्ही बाहेर आलेलो आहोत. बागेत जरा एक फेरफटका मारतो नेहमीचा आमचा. फुलं काढून घेतली. आता म्हटलं इथे जरा बघूया आपली जी लावलेले रोपं वगैरे आहेत ना, म्हणजे काय बियाणं लावलेलं हे छान प्रकारे आता मोठी व्हायला की म्हणजे सुरुवात झालेली आहे. पाऊस आला सुरुवात झाला. पण काय झालं आहे की ती माती सगळी वाहून गेलेली आहे. जवळजवळ 5-6 वेळा माती टाकून झालेली आहे, पण पाऊस आपल्याकडे इतका पडतो आहे ती माती काय राहतच नाही. तर थोडीशी माती ना आज परत म्हणजे घालावी लागेल. बघा ह्या साईडला भेंड्याची रोपं लावलेले तुम्हाला मी दाखवते. आता ते केवढी झालेत ती मी दाखवलेलंच नाही आहे. म्हणजे बियाणं जेव्हा लावलं होतं ना त्यावेळेस तुम्हाला दाखवलं आणि त्याच्यानंतर काय दाखवलेलंच नाही. कुणाला जेव्हा गुलाब कापतात, गुलाब बघा आपले गावठे गुलाब खूप छान आहेत. गुलाबाचं एका झुटक्याने येतं, सुगंध भारी असतो ना ह्याचा पण. आणि येतात पण झुटक्याने. पण असे 4-4-5-5 एकदम येतात. खूप छान बघा. सगळेच काढ आता चालेल ना, सगळे काढलेले तर काढून टाक. अशा एक एक फांदीला 10-10, 12-12 कळ्या असतात ना. तेच एकदम येतात, एकाला 5-5 असा येतात. तुम्हाला आता पपनीचं दाखवते झाड. बघा आपल्याकडे भरपूर पपनीस होते ना, त्यातल्या तर फक्त हे 2च राहिलेत. आणि मागच्या वेळेस ते फुलारलं होतं ते पण तुम्हाला दाखवलं होतं. आणि ते फुलारलेलं ना तर सगळं ते गळून गेलं. पण काय काय ठिकाणी मोहर राहायला वाटतं ना, तर 2-4 दिसतात कुठेतरी. ते बघा वरती असं, म्हणजे आतल्या साईडला बारीक बारीक फळं तर म्हणजे तयार झालेले आहेत पुन्हा. आणि ही मागची आहेत ती 2, ती पण आता काढून घेऊया एक साधारण 3-4 दिवसानंतर. आता नाही एवढ्यात. जंगल बघा कसं झालं जंगल. हां काय झालं ते होणार, पण ते करावं लागलं काय करायचं. चला मी आता तुम्हाला दाखवते आपल्या बागेतली तरक्की, भाजीची तरक्की. वेली कशा झाल्यात तर दाखवते. ही बघा इथे आहे ही कारल्याची वेल. इथेच वांग्याचं रोप पण आहे. ही ह्याची पडवळची वेल आहे. आणि ते आता फुलारायला सुरुवात झालेली आहे. ही आपली दुधीची वेल. दुधीची वेल बघा ही कसली झाले, ती आपोआप रुजली होती. इथे रुजली होती नारळामध्ये. बी पडलं असेल ना, पाऊस आला. हे बघा फुलं यायला सुरुवात झाली. आणि फुलं आहेत ना संध्याकाळच्या वेळेस फुलतात. दुधीची दिवसा ती बंद असतात, संध्याकाळच्या वेळेस आहे ना छान अशी फुलतात. आणि सफेद रंगाची फुलं ती बघा दुधी तिथे छोटी छोटी आलेली आहे, तुम्हाला दाखवते.
हां, मला ना दुधीची भाजी खूप आवडते. ही बघा. हां, आणि त्याची वाढ पण कशी स्पीडने होते. अशी बघा वेल आहे ना, अशी हिरवीगार असेल ना, पानं बघा अशी हिरवीगार पानं असली का मग छान असं रिझल्ट येतो वेलींचा. म्हणजे फळं वगैरे छान धरतात. पाऊस पण आला बघा. बाहेर पडलं ना कामासाठी का पाऊस नेमका हजर होतो. हे बघ इथे वांगी धरले तरी खालच्या साईडला पण आहे वाटतं. त्याचे होतं काढलंच आहे खालच्या साईडचं. राहू दे मग आता. इथे ह्या एवढ्याच वेली आहेत ना आपल्या. आणि अजून आम्ही काकडी वगैरे लावलंय. हे बघा ह्या काकडीच्या बिया आहेत. म्हटलं पुढच्यासाठी म्हणजे लावून ठेवल्या आत्ता. मग ते तयार व्हायला असा टाईम जातो ना. तर 3-4 बिया काकडीच्या परत रुजवल्यात आम्ही. इथे भोपळ्याची पण वेल होती ना. का आलं भोपळ्याची वेल इथे नाही ना. ही बघा ही शिराळ्याची वेल आहे. म्हणजे काय काय बियाणं कसं आमचं कुसून गेलं ना, त्याच्यामुळे मग आम्ही मागणं बी परत टाकलं होतं. तर इथे बघा आता रुजत म्हणजे चाललेले. हे बघा हे मक्याचं रोप. तिकडे बघा सशाने खाल्लं ना सगळे. तर 1-2 रोपं मी आणून इथे लावलं होतं. तरी पण म्हणजे वाढलं आहे ते. झालं आहे व्यवस्थित. इकडे पण आहे बघा 2 रोपं आहेत इथे. आणि इथे पण त्या काकडीच्या 2-4 बिया टाकलेल्या आहेत नंतरसाठी. आणि अधेमध्ये बघा ही गोंड्याची रोपं आहेत ती लावलेली आहेत. म्हणजे हे चांगलं म्हणजे हवं फुलपाखरांसाठी. गोंड्याची म्हणजे फुलं लागतात ना, त्याच्यामुळे हे पाहिजेच. कोणती पण फुलझाडं पाहिजे वेलींच्या इथे परागीकरण होण्यासाठी. तिकडे जायचं. इथे आपली मिरचीची रोपं आहेत. इथे वांगी आहेत. इथे चहाची पात. आणि इथे बघा हे गवार. गवार तुम्हाला दाखवलीच नाही मी. ही बघा ही जी मोठी रोपं आहेत ना ही गवारीची आहेत. त्याला पण बघा माती घालायची. बघा सगळी मातीनं वाहून गेले. मागे 2-3दा मी घातली माती. ही बघा एक साधारण आहे ना 4-5 रोपं आहेत गवारीची. भरपूर बियाणं टाकलं होतं पण काय काय बियाणं खराब झालं. तर ही तेवढी 4-5 रोपं इथं आहेत व्यवस्थित झालेली. आणि ही मिरचीची रोपं आहेत. ही बघा. हां आता ही बघा फुलारायला सुरुवात झाली. मिरचीचं रोप. माती घालणं गरजेचं आहे. पाऊस आहे ना जरा असं वरचं खुडते देठ. म्हणजे त्याला भरपूर फांद्या फुटतील आणि आपल्याला भरपूर मिरच्या मिळतील. असं वरून आहे ना खोडून टाकायचं चांगलं असतं. जास्त आपल्याला मिरच्या हव्या असतील तर. नाहीतर मग एकच फांदी फुटते आणि मग जास्त प्रमाणात आपल्याला मिरच्या नाही मिळत. ही बघा ही फांदी पण खुडलेली आहे ना बघा. फांद्या कशा भरपूर फुटल्यात ना. म्हणजे साधारण थोडीशी वाढ झाली ना रोपाची. कोणतं पण रोप असेल कोणती पण वेल असेल ना तर वरून जरासं खोडून टाकायचं की त्याला मग भरपूर येतात. आता हे बघा हे साधारण मोठं झाले ना असं वरून खुडते फांद्या फुटतील. हे बाकी सगळं हे मध्ये जंगल आहे. वर आलेत. पाऊस गेला बघा पडून. इथे मुळा लावलेला आणि आता मुळा बघा हा काढायला झालाय. किती माती घातलेली ह्या मुळ्याला. बापरे काही माती राहते सगळी वाहून गेलेली आहे. तर मुळा आता काढणार आम्ही. इथे बघा भेंड्याची रोपं थोडीशी लावली होती. रोपं म्हणजे बियाणं टाकलं होतं आणि आता एवढी वाढ झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये मध्येच गोंड्याची रोपं पण टाकलेत. बघू आता कधी ही मोठी होत आहेत आणि कधी आपल्याला भेंडी मिळतात. ती कुणाला आवडतात ना त्याच्यामुळे. इथे धरायला सुरुवात झाली का काय. नाही ना वर येणार उंच होतो भेंड्यात. नाही नाही इथे फुलायला सुरुवात झाली. ते काय नाही ते खत त्यांना खत टाकलंयच ना. टाकलंय खत. खत घाला माती घालायला. बघ ते बघ का खत माती घालायला लागेल त्यांना. हे बघ दिसते बघ मुलं बघ त्याची. नाही बा किती वेळा माती घातली मी त्याची मध्ये पण. त्यानंतर तू काम करत असेल ना तेव्हा ये काम करायला. तेव्हा मी बिझी असते ना कामामध्ये. ते बरोबर होईल त्यांना माती टाकून. पाऊस इतका पडतोय त्याच्यामुळे सगळं वाहून जातं माती वगैरे. तुम्हाला चिबूडच्या वेली दाखवते ज्या आपोआप रुजलेल्या आहेत. ही बघा ही चिबूडची वेल आहे. सीताफळाच्या झाडामध्ये आपोआप रुजलेली. आणि ही बघा फुलं यायला पण सुरुवात झाली. पानं बघा एक एक वेलीचा. फुलं बघा फुलारले ना आता. तिथे पण चिबूडची वेल आहे. चिबूड आम्हाला लावायलाच नाही लागले कारण बियाणं पडलेलं असतं ना ते रुजले आपोआप. आणि चिबूड मला भरपूर आवडतं खायला. ह्याला कोणा ज्यूस आवडतो चिबूडचा. आणि त्याच्यामुळे म्हटलं छान असं खत वगैरे केलं तिला.
पातेली नव्हती ना, हे तिथं पातेलीच आहे सगळी. ते प्लास्टिक अंतर इथेच. हे प्लास्टिक पण बघा राहतंय कुठं, वाऱ्याने सगळं उडून जाते. माती पण राहत नाही आणि ते प्लास्टिक पण राहत नाही. हा बघा प्लास्टिकवाला भाग बघा कसा आहे ना. आणि आत्ता बघा ह्या साईडला आम्ही आलो आहे. इथे आपल्या काकडीच्या वेली आहेत. काकडी आणि भोपळा ह्या साईडला लावलेला आहे. म्हणजे इथे आपली टेंडल्याची वेल आहे ना आणि घेवड्याची, तिथे काकडी आणि भोपळा लावलेला आहे फक्त 2. आणि काकडीच्या वेली आम्ही साधारण 3-4 वेली आहेत ना आपल्याकडे. ही कसली वेल आहे? हां ती काटल्याची आहे. ही काटल्याची वेल बघा सोडले वरती. आणि तिथे घेवडा आणि इथे टेंडली, अशा 4 वेली इथे आहेत. आणि काकडी आता कशी म्हणजे धरायला सुरुवात झाली आहे. आम्ही रोज काढून खातो. ही बघा काकडी तुम्हाला दाखवते. जशी लागेल तशी काढतो आणि खातो. ही बघा छोटीशी काकडी. आणि एका ही बघ मोठी तेवढी. कुठे? त्या बस ही बघ दिसते खालच्या साईडला आहे. ही बघ दिसली. हां ती बघा. म्हणजे काकड्या आता धरायला सुरुवात झाली. फळ यायला लागले त्या बघ, खराब झाला. हां भोपळा पण फुलारायला सुरुवात झाली. आता बघू कधी धरतं ते. तो फळ होतोय का तयार काय माहिती नाही. पराईकरण करायचं ना हाताने. थोडंसं केलेलं पाऊस पडल्यावर केलं ना, ते बांधून ठेवायचं दोऱ्याने. झालं तर बरं आहे. झालाय तो मोठा झालाय फळ. हा फळ पडला तो मोठा झालाय थोडा. हां कोण आहे? स्वप्नील दूध घेऊन. तर अशा प्रकारे आपली बाग आता फुलारायला सुरुवात झाली. आणि बागेसोबतच म्हणजे ह्या भाजीपाल्यासोबतच रानसुद्धा फुलारायला सुरुवात झालेली आहे. तर अधनंमधनं आमचं साफसफाईचं पण चालू असतं. म्हणजे जास्त करून वेलींच्या आजूबाजूला काय आम्ही वाढून देत नाही. आणि बाकी ठिकाणी प्लास्टिक अंतरलं आहे. आणि औषध फवारणी वगैरे करायची. जिथे आपला वावर नाही ना तिथे औषध फवारणी करून टाकायची. सगळं व्यवस्थित होऊन जातं असं आहे. आता काही दिवसांनी ही जी आपली घेवड्याची वेल आहे ना ती भरायला सुरुवात होईल. म्हणजे घेवडा टेंडली वगैरे आहेत ना, पाऊस संपला ना की छान भाजी मिळेल. आत्ता पण मिळते भाजी, पण थोडीशी कमी प्रमाणामध्ये टेंडल्याची. थोडक्यात काय तर आता आपल्याला काय बाहेरनं भाजी आणायला लागत नाही. म्हणजे मला तरी असं वाटतं की फक्त टोमॅटो आणावे लागतील. बाकी आणि कोथिंबीर वगैरे. तुम्हाला मी कोथिंबीरीचं पण सांगते. कोथिंबीर पण मी रुजवली होती, पण टपामध्ये आत्ताशी बारीक बारीक रुजायला आले, पण होतच नाही ती. एवढं छान प्रकारे केलं होतं सगळं. तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनेच केलेलं. आणि एक गंमत पण तुम्हाला सांगते. मागच्या वेळेस ना कोथिंबीरची जुडी आणली होती मार्केटमधनं. आणि ते कटिंग करून बघा आपण फेकतो ना, तर आम्ही काय करतो, जे काही पालापाचोळा निघेल ना तर झाडाच्या बुंद्याची घालतो. तर कुणालच्या बाबाने ते आंब्याचं झाड आहे ना तिथे टाकलं होतं. आणि ते फेकून दिलेलं आहे ना, त्याला त्याच्या नवीन पालवी फुटलेले कोथिंबीरची. तुम्हाला मी दाखवते. तर आम्ही त्या दिवशी बघितलं ना, म्हटलं वा ही म्हटलं निसर्गाची किमया आहे ही. जे रुजवलं ते काही नाही, पण जे फेकलेलं आहे ना त्याला छान अशी पालवी फुटली. चला बघूया. इथे जवळच आहे, जास्त काही लांब नाही आहे. हे बघा हे आपलं आंब्याचं झाड आहे ना, त्या आंब्याच्या झाडाखाली कोथिंबीरची देठं बघा टाकलेली. आणि ती बघा दिसते तुम्हाला, ही सगळी कोथिंबीर फुललेली आहे. जवळ जाते मी. ही आपण काढून पण घेऊ शकतो, तयार झाली. ही बघा काय त्याला माती पण नाही काय नाही, अशीच फक्त पडलेली आहे देठं. आणि ती अशी फुलावरून आले आहे ना. तर चला जाऊया आता घरी. बागेतली सफर झाली आजची आमची. असं रोज आमचा फेरफटका असतो बागेमध्ये. आज तुमच्याशी पण शेअर केलं आहे. आणि ही बघा ही थोडीशी कोथिंबीर ना मी काढून घेते त्यातली. जी चांगली चांगली वाटली ना ती काढली. आता स्वच्छ धुवून घेते, आपल्याला वापरता येईल जेवणामध्ये. आज मला ऑर्डरचं पण काम आहे. थालीपीठ, भाजणी, वडेपीठ ते सगळं तयार करायचं आहे. परत कुळीत पीठ ऑर्डर आहेत. तर आज म्हटलं सगळं तयारी करून घेऊया. आणि मग साधारण मग 1-2 दिवसामध्ये आपल्याला कुरिअर करता येईल. आणि पाऊस थोडंसं जरा कमी आहे ना, त्याच्यामुळे म्हटलं आज होऊन जाईल. आता पाऊस जास्त होतो त्याच्यामुळे जरा थांबले होते मी 2-4 दिवस झाले. चंगू मंगू आले त्यांच्या बेडवरती. काय त्या बेडची अवस्था? हां बेडची अवस्था काय? त्या चादरी पण फाडून बिडून टाकल्या बघा. ह्या 2 चांगल्या चादरी मी टाकल्या होत्या ह्यावाल्या, त्या पण फाडून झाल्या दोघांनी. आता काय भूक लागले? चला जेवण बनवते तुमचं पहिला पटकन, नंतरला माझ्या ऑर्डरचं काम करून घेते. तर आत्ता मी बघा ऑर्डरचं सगळं काढत होते. लाईट आमच्याकडे गेलेली आहे, अंधार दिसतोय किचनमध्ये. आत्ता बाहेरचं काम करून घ्यायचं. म्हणजे लाईटीशी संबंधित जी काही कामं आहेत ना ती आता स्टॉपवर राहणार आहेत. कुणाल आणि कुणालचे बाबा दोघांनी बागेमध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे. मग अशी बघा तुम्हाला म्हणाली ना की माती वगैरे काय काय घालायचं आहे, तर ते दोघंजण करतात बाहेर.
माझं म्हटलं ऑर्डरचं आहे ना, ते म्हटलं करून घेते मी. आज मला काही वेळ नाही बाहेर बागेमध्ये काम करायला, त्याच्यामुळे म्हणजे ऑर्डरचं मला पूर्ण करायचं ना, त्याच्यासाठी. हे बघा, हे सगळं असं काढून ठेवलेलं आहे, हे सगळं साहित्य इथे पण आहे ह्या ताटामध्ये. आणि अंधार झाला का बघा कसं, किती बघा किचनमध्ये अंधार होतो ना, आणि त्याच्यामुळे आता काय संध्याकाळची वगैरे लाईट येणार नाही आता, बघू आता. आणि ही माझी हिसाबाची वही आहे, ज्या काही ऑर्डर वगैरे आलेल्या असतात ना, ते सगळं ह्या वहीमध्ये मी लिहिते. ते सगळं आता बघितलं आधी किती ऑर्डर आहे, आणि त्याप्रमाणे म्हटलं सगळं काढलेलं आहे साहित्य. चला आता हे सगळं उचलून आहे ना बाहेर नेते चुलीच्या इथे. चंटू पंटू माझे चंटू पंटू बघा कसे खाऊन पिऊन मस्त झोपलेत ना. आता त्यांचा आराम करायचा टाईम आहे, थोड्या वेळाने त्यांना सोडणार एकेकाला. शी सू करायचं असेल ना तर ना बाबू. ए बबड्या, सकाळी भरपूर फिरून आला या बोका. आणि हा बोका बघा पूर्ण बेड आहे ना त्याने घेतला नाही. शेरू ना कधी कधी दादागिरी करतो वाघ्याशी, मग बिचारा वाघ्या माझा खाली जाऊन झोपला आहे. आणि ह्याला ना गरमी पण होत असेल त्याच्यामुळे तो खाली झोपलेला आहे, तर हा पण गुरगुरतो. वागू बघा शेपटी हलते. वाघ्या बाबू शेपटी हलव. हल्ली 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 झोपा, आराम करा. ते बघा दोघं जण ते प्लास्टिक सगळं उडतं ना हो पावसाने वाऱ्याने, ते सगळं ते साफ केलं तिकडे प्लास्टिक पण अंतरतायत. खत करून झालं वाटतं. आज काही लाईट नाही तर कुणालचं पण काम स्टॉप. आता जेव्हा लाईट येईल ना तेव्हा त्याचं काम सुरू होईल. आता ही छोटी मोठी कामं करायची. तर इथे मी आता थालीपीठ भाजणीचं आहे ना, म्हणजे ऑर्डरचं जे आहे ते सगळं भाजायला आता सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्या आधी एकीकडे चुलीवरती पाणीसुद्धा गरम करत ठेवलं होतं, आणि एकीकडे भाजणीचा टोप आहे ना तो ठेवला होता. सगळ्यात आधी इथे आता स्वच्छ मी झाड वगैरे काढून घेतली पडवीमध्ये. त्याच्यानंतर चादरी 2 अंतरून ठेवल्या, कारण वड्याचं पीठ पण मला वेगळं म्हणजे गरम गरम असतं ना ते वेगळं ते ठेवते, आणि थालीपीठ भाजणीचं पीठ आहे ना ते वेगळ्या चादरीवर ठेवते. तर इथे छान प्रकारे सगळं साहित्य आहे ना ते भाजायला बघा सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्या आधी कुणालचे बाबा आणि कुणाल यांना नाश्ता वगैरे पण मी करून दिला होता. मी सगळ्यांचा नाश्ता वगैरे करून झाल्यानंतरच आता हे काम करायला घेतले. मग त्यांना फोन करून बघायचं ना. पाणी भरून ठेवलं असेल तर थांब आधी 1 मिनटं, मी हे उचलते ना, तिथंच राहू दे टोप. चला माझं भाजून झालं, थालीपीठ भाजणी भाजून झालेली आहे. आणि ते बघा ते वड्याचं पीठ आता जरा गार करत ठेवते. आता कुणालच्या बाबांना लागले भूक, त्यांना पहिला कॉफी बनवून देते, आणि त्याच्यानंतर जेवणाचं करायचं आहे. आज जेवणामध्ये काय फारसं नाही करायचं, फक्त खिचडी बनवणार आहे. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे होऊन जाईल पटकन. आता इथे पाणी पुन्हा ते गरम करत ठेवते टोपामध्ये. आणि हे बघा हे एक पाणी तापले, त्या जोडीला अजून पाहिजे मला पाणी. ते कॉफी बनवेपर्यंत आणि कुकर लावेपर्यंत तापेल. चूल बघ कसली पेटले मस्त आज. आता आमच्याकडे जेवायची तयारी, जेवण माझं करून झालं आहे. आज आमच्याकडे शॉर्टकटमध्ये जेवण आहे. मसाले भात केला आहे, म्हणजे एक प्रकारे पण मी खिचडीच केलेली आहे. सगळ्या भाज्या विज्या काय काय टाकलं त्याच्यामध्ये मिक्सिंग करून. आणि आता कुणाच्या वेळेला जरा पापड तळतात अंधारातच. त्यांना असं काही मसाले भात वगैरे काय असेल तर पापड हवं. आणि कुणाल सलाड तयार करतो आहे. आणि इथे पावसाला बघा सुरुवात झालेली आहे. सकाळपासून पाऊस आमच्याकडे चालूच आहे, पडतो आहे आज बारीक बारीक. धोधो फक्त सकाळी पडून गेले ना, सकाळी एक चांगली अशी मस्त सर आली होती. त्यानंतर मग जो काही पाऊस पडला ना असा बारीक बारीक पडलेला आहे. पण छान झाले वातावरण. सगळं माझं काम आता आवरलं आहे. आमच्याकडे लाईट काय अजून आलेली नाही आहे, पण माझं चक्की लावायचं काम बाकी आहे, ते मी संध्याकाळच्या वेळेस लावणार चक्की. तोपर्यंत जे काही भाजणी वगैरे आहे ते सगळं थंड होऊन जाईल. आणि कपडे धुवायचे बाकी आहेत, ते पण लाईट आल्यानंतर ते काम होणार. आता पहिलं जेवून घेतो. हात पोचेल काय का आलं भाई? ह्या साईडला जा, इकडे ह्या साईडला हात पानं, तिकडं त्या साईडला जा, तिकडच्या साईडला. खाली बघून जा, लक्ष ठेव खाली. वर पण लक्ष ठेवून काप. हां मसाले भात, खिचडी, तुमच्या भाषेत खिचडी. हां खिचडी भात. आहेत ना पानं तिथे? ह्या साईडला जाऊ नको, तिथे वेलचीचं रोप आहे, खाली बघ. चला जेवायला घेतलंय. थोडंसं सलाड. पापड कुठे गेले? तिकडे. आणि काय हे मसाले भात.
मसाले भात बघ, मसाला बघ का बघ, मसाल्याचं पाणी बघ. मगापासनं 10 वेळा उद्धार झालाय हा बोलून ना रेसिपीचा. हा मसाले भात नाही नाही, पण जेव्हा माहिती आहे आमच्याकडे कसं आहे तुम्हाला सांगते, जेव्हा चांगलं जेवण बनतं ना म्हणजे त्यांच्या आवडीचं असतं ना, त्या तोंडातनं अजिबात आवाज नसतो कोणाच्याच. तेव्हा फक्त खायचं काम. हा, आणि जेव्हा हे ना आवडीचं जेवण बनतं ना, शॉर्टकटमध्ये जेवण असतं ना, तेव्हा अगदी 10 वेळा बोलून दाखवणार. आज काय मसाले भात, आजकाल खिचडी, दोघं पण सारखे आहेत ते, एकावरचे एक आहेत ते दोघं जण. नाहीतर अजिबात होऊ नकाच होऊ नसतं चांगलं जेवण असलं का, असं आहे ते. बघा छान असा केलेला आहे भात. लाईट बंद करते मी. आवाज करू नका रे. मसूर वगैरे टाकून, मटार वगैरे टाकून असा मसाले भात केला आहे. त्या जोडीला हे आहे काय, चटणी नव्हे, लोणचं, पापड, अजून काय हवं आहे, आपल्या बागेतली काकडी खावा. काल कसं नॉनव्हेज खाल्लेलं आहे ना, त्याच्यामुळे आज जरा साधं सिंपल खायचं, आपल्या पोटासाठी पण चांगलं असतं ते. ऐकलं, चांगलं झालं आहे. छान खा ना. मी खात असतो की बडबड नाही बघा. मग असे सगळे प्रकार आमच्या घरामध्ये घडतात. हा, तुमच्याकडे असं नाही, आमच्याकडे पण असंच आहे. कॅमेरा बंद असला की सगळ्यांची तोंड चालू असतात, आणि कॅमेरा चालू असला की सगळ्यांची तोंड बंद होऊन जातात. हा प्रकार आहे. पण छान झालं आहे मसाले भात असे कोणाच्या बाबा म्हणतात. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. लाईट काही आमच्याकडे अजूनही आलेली नाही आहे, आणि मला नाही वाटत आता संध्याकाळशिवाय लाईट येईल, कारण जर काही यायची असते ना, आता किती वाजले, 2 सव्वा 2 वाजले, आली असते लाईट. तर व्हिडिओ आजचा इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.